बंगळुरूमध्ये एका महिलेच्या घरातून प्रचंड दुर्गंध येत असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळवलं होतं। यानंतर जो प्रकार उघडकीस आला त्याने सगळेच हादरले। मिळालेल्या माहितीनुसार त्रिपर्णा पायक असं या महिलेचं नाव आहे। दुर्गंध येत असल्याने काही दिवसांनी शेजाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली। पालिका कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिलं असता त्यांना कुत्र्याचा सडलेला मृतदेह आढळला। त्याचा गळा कापलेला होता। घरात काही इतर गोष्टी सापडल्या आहेत, ज्यामधून अघोरी विद्येचा प्रकार झाल्याची शंका बळावत आहे। यामुळे अधिकारी त्या दृष्टीने तपास करत आहेत। घराभोवती अनेक धार्मिक चित्रे विखुरलेली होती, ज्यावरून असे दिसून येत होते की काही प्रकारचे तांत्रिक विधी केले जात होते। दरम्यान घरात 2 जिवंत श्वान होते, ज्यांना भिंतीला बांधून ठेवण्यात आले होते। या श्वानांवर BMP रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तक्रारदार डॉक्टर रुद्रेश कुमार यांनी सांगितले आहे। पोलिसांनी महादेवपुरा पोलीस ठाण्यात या महिलेविरुद्ध प्राणी क्रूरता आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। हा भयानक गुन्हा काळ्या जादूचा होता की आरोपीची मानसिक स्थिती त्यासाठी जबाबदार आहे याचा तपास केला जात आहे। आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। या घटनेमुळे शहरातील प्राण्यांच्या हक्कांवर आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। अनेक प्राणीप्रेमी आणि संघटनांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे।